की हे लातूरकर भूल थापांना, घोषणाबाजींना, पोकळ बैठकांना, पोकळ आश्वासनांना एवढे कंटाळलेले आहेत की आता लातूरला हवा आहे तो तिसरा पर्याय. आज आम्ही केलेल्या कामाच्या भांडवलावर इतर पक्षाला आणि नेत्यांना मतं मागावी लागतायत. हाच त्यांचा सगळ्यात निष्क्रियपणाचा कळस आहे. आज आपण बघतोय आमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामं झाली तीच कामं आज दाखवली जात आहेत. मी तर असं म्हणेन याच कामाच्या जोरावर विधानसभा सुद्धा तुम्ही निवडून आलात. तुमच्यासारखं सांगण्यासारखं काहीही नाहीये. माझं खुलं आव्हान राहणार आहे. तुम्ही सांगितलं एका भाषणात बोलताना टीका केली की आम्ही पाठीमध्ये खंजीर खुपसला, आम्ही दल बदलला, आम्ही वेळ संधी साधू. अरे खंजीर जर खुपसला असेल तर तो तुम्ही खुपसला लातूरकरांच्या पाठीमध्ये. मागच्या 17 वर्षात एकही काम न करता खुपसला. आम्ही दल बदलला असेल तर तो लातूरकरांच्या सेवेसाठी आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोण होते पालकमंत्री, कुठे होते खासदार आमदार? इथं होता तो फक्त विक्रांत आणि चंद्रकांत. रस्त्यावर थांबून लातूरकरांचा जीव वाचवला का नाही वाचवला? तुम्ही सांगा. मी जर खोटं बोलत असेल तर मी माय होईल ती शिक्षा भोगायला तयार आहे. कोरोनामध्ये मला मूल झालं, मुलाचं तोंड 6 महिने बघितलं नाही, पण दादा ज्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत होते, लातूरमध्ये प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं काम केलं. कुठं होता तेव्हा तुम्ही? आज सांगताय की अल्पसंख्याकाची मतं खाण्यासाठी आम्ही उभे आहोत. अरे मतं तर तुम्ही खाल्ली. अल्पसंख्याकाच्या मतावर तुमचे सगळे इमारती झाले, बुरुज झाले. तुम्ही अल्पसंख्याकाला काय दिलं? माझ्या ओबीसीला काय दिलं? माझ्या लिंगायताला काय दिलं? माझ्या मागासवर्गीयांना काय दिलं? मला एकच सांगतो, बेवफा सनम से कब तक दिल लगाओगे? बेवफा सनम से कब तक दिल लगाओगे? वो झूठे वादे करते रहेंगे, तुम पछताते रह जाओगे. तर महिलांना मोफत सिटी बस, दादा एकमेव भारतातलं शहर आपलं आहे ज्याला आपण आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना मोफत सिटी बस सेवा दिली. परंतु त्याच्यानंतरच्या सगळ्या योजनांना तुम्ही खीळ घालण्याचं काम केलं. कारण काय? तर श्रेय मिळता कामा नये. अरे आम्ही श्रेयासाठी काम करणारी माणसंच नाही आहोत, हेच तुम्हाला जाणवलं नाही, हेच तुमचं दुर्दैव आहे. इथं बांधकाम करत असताना बांधकामाला अडवलं जातं, व्यापाऱ्यांना टक्केवाऱ्या मागितल्या जात्या. आमच्याकडं या ठिकाणी 3.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय. भाजप म्हणतं प्रशासकाने भ्रष्टाचार केला, काँग्रेस म्हणतं प्रशासकाच्या याच्यात भ्रष्टाचार झाला. अरे आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, पालकमंत्री तुम्ही, आम्ही 3.5 वर्ष सत्तेतून निघाल्यावरच कसा भ्रष्टाचार सुरू झाला याचा सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मला एकच कळत नाही, हा ओबीसी साठी झटणारा, अल्पसंख्याकासाठी झटणारा, लिंगायतासाठी झटणारा, मागासवर्गीयांसाठी झटणारा हा विक्रांत या प्रस्थापितांना का खुपतोय?